दादानं बोलावर लांडगेवर, लांडगेनं बोलावर दादांवर, मोहोळांनी बोलावं दादावर, दादांनी बोलावर मोहोळावर, आणि हे सगळे सत्तेत एकमेकाच्या मांडीला मांडी लावून, म्हणजे देवाभाऊ मुख्यमंत्री आणि अजितदादा उपमुख्यमंत्री वारे, आणि आम्हाला तुम्ही बनवायला लागलाय। ह्यांना सामान्य माणसाचं काही देणं घेणं नाही। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आलेत कारण मुंबई जर हातनं गेली तर यांचं राजकारण संपलं। भाजपला वाटतंय की 74,000 कोटीची मुंबई महानगरपालिका आपल्या हातात जर आली तर विरोधक संपला। अजितदादाला वाटतंय की पिंपरी चिंचवड 9,000 कोटीची महानगरपालिका मला पाहिजे, आणि भाजपला वाटतंय की 13,000 कोटीची पुणे महानगरपालिका आम्हाला पाहिजे। काय पडलंय व सामान्य माणसाचं देणं घेणं आहे का यांना? दीनदलितांचं देणं घेणं आहे का? स्लम्सचं देणं घेणं आहे का? झोपडपट्ट्यामधल्या रस्त्यांचं, आरोग्याच्या सुविधांचं देणं घेणं आहे? अरे एकही माणूस सामान्य कुटुंबावर बोलायला तयार नाही, सामान्य जनतेच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही। दादानं बोलावर लांडगेवर, लांडगेनं बोलावर दादांवर, मोहोळांनी बोलावं दादावर, दादांनी बोलावर मोहोळावर, आणि हे सगळे सत्तेत एकमेकाच्या मांडीला मांडी लावून, म्हणजे देवाभाऊ मुख्यमंत्री आणि अजितदादा उपमुख्यमंत्री वारे, आणि आम्हाला तुम्ही बनवायला लागलाय। काय चाललंय नक्की? तुम्ही तिथं सत्य द्या ना राजीनामा दादा, तुम्हाला भाजपवर टीका करायची द्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा। अरे सत्तेची फळं भोगता तुम्ही, आणि तुम्ही इथं येऊन एकमेकावर टीका, ही नुरा कुस्ती आहे। यांनी ठरवलंय की तू माझ्यावर बोल, मी तुझ्यावर बोलतो, तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो। हे मिली बघत आहे। सामान्य माणसाचं देणं घेणं कुणाला आहे? त्यामुळं महाराष्ट्रात काय चाललंय कुणाला काही कळत नाही। बघा, काँग्रेसची युती वंचित बरोबर, काँग्रेसची युती राष्ट्रवादी बरोबर, शरद पवारांबरोबर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची युती अजितदादांच्या राष्ट्रवादी बरोबर, अजितदादांची युती भाजपाबरोबर, भाजपाची युती एकनाथ शिंदेबरोबर, पुन्हा या सगळ्यांची युती अरे उद्धव ठाकरेंबरोबर पण युती आहे। इथं अजितदादा आणि शरद पवारांच्या पक्षाची युती पुण्यामध्ये, आणि तिथं शरद पवार आणि ठाकरेंची युती आहे। काय चाललंय? वंचित सुद्धा यात सामील आहे। वंचितची काँग्रेस बरोबर युती आहे, काँग्रेसची राष्ट्रवादी बरोबर युती आहे, पुन्हा शेकापची भाजप बरोबर, शिवसेनेबरोबर युती आहे। अरे कोण विरोधात, कोणतरी विरोधकाची भूमिका गाजवा, कुणीतरी रस्त्यावरती या बेताल सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवा। सगळे सत्तेच्या सावलीला, आणि गोरगरीब जनता मात्र बाजूला आहे। इथं तुम्हाला पैसे दिले जाणार आहेत मताला, तुम्ही लाख मोलाचं मत पैशाला विकू नका। तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्या, तुमच्या शहरातल्या समस्या सोडवायच्या असतील तर चांगल्या माणसाला मतदान करा। आता कुणाला काय वाटेल, कुणाला काय वाटेल, मतदान पैशावर विकत घेणारी मंडळी इथं जन्माला आलेली आहेत। खूप वाईट वाटतं।